नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजचे वृत्त. संक तालुका जत जिल्हा सांगली येथे सोमवारच्या बाजारात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांनी स्वतः बाजारात जाऊन नागरिकांना मास्क व सॅनिटायझर लावण्याचे केले आवाहन. संक तालुका जत जिल्हा सांगली येथील गावात सोमवार आठवडा बाजार भरला होता. त्या ठिकाणी गर्दी झाल्याचे समजतात संकचे अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे व त्यांची संपूर्ण टीम यांनी स्वतः पाहणी केली. यावेळी लोकांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स गोष्टीचे पालन करतात की नाही याची पाहणी केली. लोक या गोष्टीचा उपयोग करत नाहीत हे दिसताच त्यांनी लोकांना सांगितले की तुम्ही जर शासनाच्या नियमाचे पालन करत नसाल तर तुमच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शासनाच्या वतीने लोकांना त्यांनी आवाहन केले, तुम्ही शासनाच्या नियमाचे पालन केले पाहिजे. संक ग्रामपंचायतच्या वतीने पुढील आठवडा बाजारात बाहेरच्या व्यापाऱ्यांनी येऊ नये म्हणून दंडी देण्यात आली. शासनाने सांगितल्याप्रमाणे मंगल कार्यालय, लग्न समारंभ, कोचिंग क्लासेस, आठवडा बाजार, भाजी मंडई या सर्व ठिकाणी जर शासनाच्या नियमाचे पालन केल्यास या सर्व गोष्टी करण्यास सवलत मिळेल, अन्यथा फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे संघचे अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांनी सांगितले. या ठिकाणी अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे, तलाठी राजेश चाचे, हवालदार सुनील गडदे, सर्कल सुभाष कोळी, तलाठी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांच्यासह त्यांची टीम या ठिकाणी खास करून उपस्थित होती. Press the bell icon on the video and never miss another update.